नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉग्समध्ये. तर यूट्यूब फॅमिली, आज आम्ही आलो होतो निगोजा साईटवरती. त्यांच्या ऑफिसचं आपल्याला इलेक्ट्रिकल काम करायचं होतं. अंजली नावाची कंपनी ती निगोजा चाकणमध्ये. आपण त्या पूर्ण कंपनीचं मेंटेनन्स, त्यांच्या कंपनीची पूर्ण वायरिंग, सिंगल पेज, 3 पेज, त्यांचं एक 10 वर्षापासून आपल्याकडंच त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे कामाचं. तर त्यांचे थोडेफार वायरिंगमध्ये थोडे चेंजेस करायचे होते. त्यासाठी आज मी आणि हनुमंत दोघंजण पण आलो आहे निगोजा साईटवरती. तर मित्रांनो, यूट्यूब फॅमिली, आपलं हे काम चालू आहे. तुम्ही जे बघतात तो 6 मॉडेलचा बॉक्स आहे आणि आपण तिथं 2 पोलचे 6 NCV बसवणार आहे. कारण की प्रॉब्लेम असा झाला होता त्यांना, त्यांचे ACचे स्विच, ऑफिसच्या लाईटी आणि TV चा स्विच बाहेरच्या साईडला गेला होता. त्यांनी आधी तोच त्या प्रकारे त्यांनी सांगितलं, त्या प्रकारे वायरिंग केली ते आपण. पण नंतर त्यांच्या ऑफिसमध्ये मीटिंग असतात चालू, क्लायंटच्या किंवा त्यांच्या ऑफिसचं ओनरचे मीटिंग असतात. पर ते कधी कधी काय होतं की मीटिंग झाल्याच्या नंतर त्यांचं असं म्हणणं आहे की AC आणि लाईट चालू ठेवून लोक जात असतात. त्यासाठी मला असं इथं जाग्यावर स्विच टाकून द्या खालच्या साईडला टेबलपाशी, की मीटिंग वगैरे झाली की आम्ही MCB बंद केले की डायरेक्ट आमचे AC बंद होतील. त्यासाठी आपण आज यूट्यूब फॅमिली त्यांचे थोडं वायरिंगमध्ये बदल केला आहे, चेंजेस केला आहे त्याने सांगितल्याप्रमाणे. त्यासाठी आज निगोजाला आलो. तर यूट्यूब फॅमिली, माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण की माझी रिअल लाईफ, माझं इलेक्ट्रिकल वर्क आणि त्याचं ब्लॉग मी बनवत असतो. मी एक प्रोफेशनल इलेक्ट्रिशियन आहे. माझी एक फर्म आहे स्वरा इलेक्ट्रिक सर्व्हिस म्हणून. माझ्याकडे गव्हर्मेंट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टचं लायसन आहे आणि आम्ही पूर्ण टीममध्ये काम करतो. मोठे काम असेल तर मी बाहेरचं लेबर घेऊन मोठे प्रोजेक्ट पूर्ण करतो आणि छोटे काम असेल तर मी आणि माझा पार्टनर दोघंच करत असतो. तर यूट्यूब फॅमिली, तुम्हाला माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करा. तुम्हाला इलेक्ट्रिकलविषयी, आमची रिअल लाईफ, इलेक्ट्रिशियनची लाईफ कशी असते. आम्ही पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये काम करतो. हे तुम्ही जो समोर बोर्ड बघतात ते 2 पोलचे आपण 6 MCB घेतलेले आहेत. ते 16 एम्परमध्ये आहेत. ACसाठी आपण 16 एम्पर वापरतो. 2 ACत आणि एक TV साठी आपण तो 16 एम्परच वापरणार आहे. कारण त्याचे मेन MCB बाहेर TV बॉक्समध्ये आहेत. TV साठी आपण 6 एम्परचं लावलेलं आहे, ACसाठी 16 एम्परचं लावलेलं आहे. तर माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटत असतात यूट्यूब फॅमिली, सबस्क्राईब करा. आणि मी माझी पूर्ण इलेक्ट्रिकल व्हिडिओ, हाऊस वायरिंग असू द्या, डोमेस्टिक वायरिंग, इंडस्ट्रियल आर्थिंग, DB इंस्टॉलेशन, FFC पॅनल, LT पॅनल, HT पॅनल, केबल, आर्मड जॉईंट, हे आम्ही सर्व कामं करतो. माझ्याकडं प्रायव्हेटची, सोसायटीची कामं असतात. माझ्याकडं भोसरी, MIDC, तळवडे, चाकण, निगोजा, चिखली, पिंपरी चिंचवड, निगडी, प्राधिकरण, स्पाईन रोड या साईटवर मी काम करतो. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आणि मी व्हिडिओ बनवतो. मला खूप आवड आहे व्हिडिओ बनवण्याची. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलला जे नवीन लोक असतात, इलेक्ट्रिशियन काम शिकणारे, ज्याला इलेक्ट्रिकल कामाची आवड आहे, इलेक्ट्रिकल फील्डमध्ये काम करतात, त्यांच्यासाठी मी हे व्हिडिओ टाकत असतो. आणि बरेच लोक आपल्याला आता लाईक पण करतात, सबस्क्रायबर पण आहेत. ते 12-13 लोकांची आपली फॅमिली. तर तुम्ही मित्रांनो मला कमेंट करून सांगा, मला प्रश्न विचारा इलेक्ट्रिकलविषयी, किंवा तुमच्याकडे काय इलेक्ट्रिकल नॉलेज असेल तर तुम्ही नक्कीच माझ्यासोबत शेअर करा, कमेंट करा. मी त्या प्रकारे व्हिडिओ बनवत जाईल. तर आज आपल्याला 2 ते 3 काम होते. सकाळी सोसायटीचे गिझर इन्स्टॉलेशन, रिपेरिंगचं काम केलं. हा एक ह्यांचं कॉल होता. ह्यांना पण सांगितलं तुम्ही येणार दुपारी. आज ह्या साईडला दुपारी आलो आहे. आणि आपल्याकडे असेच कामं असतात, आपण फिरते कामं करतो सगळी. आपल्याकडे कंपन्यांची, सोसायटीची पूर्ण कामं असतात. यूट्यूब फॅमिली, तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडतात ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो, सबस्क्राईब करा चॅनल. आता हा बोर्ड फिटिंग करतो आहे. हा 6 मॉडेलचा बोर्ड आहे बघा. माझा पार्टनर आहे हनुमंत, तो पण इलेक्ट्रिशियन आहे. त्याने कॅमेरा पकडला आहे आणि मी वायरिंगचं काम करतो आहे. तर चला, आता आपलं हा व्हिडिओ कमीत कमी 5 मिनिटाच्या पण वरती जातो आहे. हा व्हिडिओ मोठा आहे. हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्कीच कमेंट करून सांगा.
आपण आता ह्या चार्जिंगच्या मशीन एवढं काम सोपं झालं आहे ना, स्क्रूड्रायव्हरने टाईट करायची गरज नाही, खोलायची गरज नाही, कुठलं पण काम इझीमध्ये होतं. चला, आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. थँक्यू.